अहमदनगरमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडणार आहे आणि सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी संत निरंकारी भवन मैदानावर ही मोदींची जाहीर सभा पार पडेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सभेसाठी उपस्थित सुद्धा राहतील आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक मंत्री देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि या सभेच्या ठिकाणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील पाहणी केली आहे। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची ही लढत राज्यांमध्ये लक्षवेधी ठरणार आहे। त्यामुळे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेदरम्यान नेमकं काय बोलतात याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलंय आणि उद्या होणाऱ्या या सभेच्या ठिकाणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या 7 मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर असून उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य अशी ती सभा घेणार आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी या सभेची जोरदार तयारी देखील सुरू आहे। उद्या 7 मे रोजी अहमदनगर शहरातील संत निरंकारी भवनच्या शेजारील 12 एकराच्या मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळातील सर्व नेतेगण उपस्थित राहणार आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, तसेच महायुतीतील सर्व नेते मंडळी या सभेला उपस्थित राहणार आहेत। याआधी देखील 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुजय विखे पाटील यांच्याच प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती। त्यावेळी देखील लोकांना संबोधित केलं होतं आणि त्या 2019च्या निवडणुकीत सुजय विखे यांनी दमदार विजय मिळवला होता। यावेळेस देखील नरेंद्र मोदी उद्या 7 मे रोजी संध्याकाळी 4च्या दरम्यान सभा घेणार आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी असतील आणि महायुतीतील सर्व नेते मंडळी असतील हे नागरिकांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।